इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आजपासून आपण एक नवीन सदर सुरू करतो आहोत, मागे वळून पाहताना. आणि आजच्या प्रमुख अतिथी आदरणीय प्रतिभाताई रानडे. ताई, दंडवत प्रणाम. आपल्याला खूप आनंद होतोय आज आपल्याला भेटताना. आपली ओळख करून देण्याचा प्रयत्न करते. तूफानों से आंख मिलाओ, तूफानों से आंख मिलाओ, सैलाबों पर वार करो. तूफानों से आंख मिलाओ, सैलाबों पर वार करो. मल्लाहों का चक्कर छोड़ो, मल्लाहों का चक्कर छोड़ो, तैर के दरिया पार करो. हा गझलकार राहत इंदोरी यांचा शेर आहे, पण हा बहुधा ताईंसाठी लिहिला गेला असावा. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखिका प्रतिभाताई रानडे. आदरणीय प्रतिभाताई, असं हे व्यक्तिमत्व यांनी जवळजवळ 50 पुस्तकं लिहिली आहेत आणि त्या सातत्यानं लिहितात आहे. त्या मूळच्या कोल्हापूरच्या. त्यांचे वडील ज्ञानकोशाकार गणेश रंगू भिडे. आई वडिलांचे संस्कार आणि ताईंनी केलेली अपार मेहनत यामुळे त्यांची कीर्ती भारत देशाच्या सीमा पार करून विश्वात पोचली. एक अत्यंत धाडसी लेखिका, ज्यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या स्त्रियांचे प्रश्न समाजासमोर आणले. त्याचबरोबर त्यांना न्याय मिळवून देण्याकरता त्या दिल्लीपर्यंत जाऊन भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी, राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग तसेच नजमा हेपतुल्ला यांना भेटल्या. ताईंनी बुरख्याआडच्या स्त्रिया, पाकिस्तान डायरी, अफगाण डायरी, धर्मसंस्कृतीचे अनुबंध, फाळणी ते फाळणी, राणी लक्ष्मीबाई, बदनसीब, हे बहादूरशाह जफर आणि आपल्या वडिलांवर ज्ञानकोशाकार गणेश रंगू भिडे यांच्यावरही चरित्र लिहिले. ज्योतिबा आणि सावित्रीबाई, यशोदाबाई आगरकर, दुर्गाबाई भागवतांवर तर ताईंची 2 पुस्तकं आहेत. अमृता प्रीतम आणि इम्रोज यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांच्या काही पुस्तकांचा ताईंनी मराठीत अनुवादही केलाय. ताई नेहमी म्हणतात, ज्ञान मिळवायला हावरट असावं लागतं. मला हे वाक्य खरंच तुमचं खूप आवडतं. प्रतिभाताई एक सालस, सुंदर, मृदू आणि तितकंच साहसी व निर्भीड व्यक्तिमत्व. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निष्ठेनं काम करणारं, चरैवेती चरैवेती ही शिकवण देणारं. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत, पण मोजकाच उल्लेख करते की महाराष्ट्र राज्य शासनाचा, मराठवाडा साहित्य परिषदेचा, राज्य सरकारचा आणि URL फाउंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार ताईंना मिळालेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताईंच्या व्यक्तिमत्वातली ही गोष्ट की जात-पात आणि धर्माच्या भिंती झुगारून देऊन काळाच्या पुढचं लेखन त्या करतात आहेत. एकाच या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी. ताई, आपल्याबद्दल किती आणि कसं बोलू, माझ्याजवळ तर शब्दच नाहीत हो. आपला आवाका, अध्ययन आणि आराधना हे सगळं शब्दातीत आहे. आपल्याला या समूहाद्वारे मानाचा मुजरा. आता माईक आपल्या हातात. मग तुम्ही माझं इतकं कौतुक केलं तर मला फार बरं वाटतंय अगदी. पण मी जरा भीतीच वाटतेय जरा, की पुढे मी केलंय काय असंच वाटतंय. तुम्ही सगळे प्रश्न पाठवलेत मला ना काल. तर मी पहिले 2-3 शब्द मी म्हणजे प्रश्न त्याचीच उत्तर आता देते आणि नंतर मग थोडंसं आम्ही काबूलमध्ये कसे गेलो, मग नंतर तिथून इथे कसे आलो, हे सगळं मी सांगणार आहे, सगळे सांगणार आहे. हं. तर मग मी आता सुरुवात करते अगदी. माझी आई काशीची. पुण्याच्या पेशव्यांना इंग्रजांनी युद्ध करून हटवलं होतं. पेशव्यांना पाठवलं गंगा नदीच्या काठावर. कानपूरपासून 1.5-2 मैलावर विठूर गावी. पेशव्यांचे नातेवाईकांना सांगितलं, तुम्ही कुठेही जा. ते गेले काशीला. माझ्या आईच्या आजोबांनी काशीच्या गंगेवर घाट बांधला होता. आई जायची गंगेवर अंघोळीला, पण नंतर तिला थांबवावं लागलं. आम्हाला ती शिकवायची हं. आम्ही जरा मोठे झाले म्हणजे लहान असतानाच. अंघोळ करताना आम्ही लहानपणी अंघोळ करायचे ना, मोठेपणी सुद्धा अंघोळ करतो. आईने मला सांगितलं होतं, "गंगा भागीरथी से तेरी गयागमन
काशीची विश्वेश्वरा मला तुझे स्मरण. हे म्हणा तुम्ही, आई म्हणायची. खूप वर्ष उलटली आणि माझ्या आईचं लग्न झालं नातू आडनावाच्या तरुणाशी. त्याचं आयुष्य काशीतच होतं. खूप वर्ष गेली. मुलं मोठी होत होती. माझे आजोबा एका जर्मन डॉक्टरकडून होमिओपॅथी शिकले. ग्वाल्हेरच्या एका सरदाराने माझ्या आजोबांना बोलावून घेतलं. आजोबा आपले सगळे दागदागिने, पैसे घेऊन एका घोड्याच्या बग्गीतून जाऊ लागले आणि सगळे दागदागिने, पैसे घेऊन पळून दरोडेखोर निघून गेले. आजोबा पोहोचले ग्वाल्हेरला. सरदाराने त्यांच्याकडून औषधं घ्यायचेच. पण घरचं वातावरण खूपच कमी झालं होतं. माझी आई तेव्हा लहान होती. तेव्हा ती 12-13 वर्षांचीच होती. आईला, बहिणींना मदत करायची. आता माझ्या वडिलांच्या बरोबर सांगते. माझ्या वडिलांचा जन्म म्हणजे माझ्या आप्पांचा जन्म 1909 साली सांगली जवळच्या आपटे ह्या गावी. त्यांचे वडील तिथल्याच शाळेत शिक्षक होते. त्यांच्याकडे खूपच जमीन होती. त्यांच्या एका मित्राच्या मुलीनं लग्न ठरत होतं. त्याने आजोबांकडे शेती जमीन मागितली. ती त्याने देऊन टाकली. माझे वडील आप्पा तिथल्याच शाळेत 7वी पास झाले. आजोबा म्हणाले, "तू इथल्याच शाळेत शिक्षक हो." पण माझ्या आजीला ते पटलंच नाही. तिनेच सांगितलं आप्पांना, "सांगलीला जा मामाकडे. भरपूर शिकून घे." दामूकाका भिडे तर क्रांतिकारकच होते हां. त्यांनीच आप्पांना सांगितलं, "खूप शिक, जा सांगलीला." आप्पा गेले सांगलीला. पण त्या लिमये मामा-मामींनी आप्पाला ठेवून घेतलंच नाही. आप्पांचा जीव तडतडीत झाला. ते मग सांगलीतच कुणाकडे काम करू लागले. देतील ते खाऊ लागले. मॅट्रिक झाले. मग ते कोल्हापूरला आले. आप्पा तर अप्रतिम चित्रच काढायचे. कपडे पण शिवायचे ते हां. बाबूराव पेंटर त्यांची ओळख झालीच होती. त्यांनी तर दत्तांचं बाबूराव पेंटरांनी दत्तांचं चित्रच काढलं होतं. त्यांनी बोलवलं आप्पांना. ते चित्र बघितलं आणि आप्पांनी त्यांना सांगितलं, "हा तर दत्त ब्राह्मणच आहे. त्याच्या छातीवर जानवं काढायलाच पाहिजे ना." ते म्हणाले, "अरे बाबा, हा तर ब्राह्मण त्याच्या तर ते म्हणाले, त्यांनी ते झटक्यात पटकन त्या दत्ताच्या पेंटिंगवरती जानवं काढलं असं आणि नंतर त्यांना म्हणाले, "तुला हे सगळं येतंय रे सगळं. सांग सगळ्याच लोकांना. तुला फक्त कलाच नाही, तर सगळेच विषय येतात. ते लोकांना कळायला हवंच." आप्पांना तर ज्ञानकोश काढायचा होताच. पण पैसे कोण देणार? एक जण आप्पांना घेऊन कोल्हापूरचे महाराज राजाराम यांच्याकडे गेले. महाराजांनी सगळं ऐकलं. मग त्यांनी आप्पांना 12,000 त्या काळात 12,000 दिले. मग आप्पांनी व्यावहारिक ज्ञानकोश काढायचंच ठरवलं. सगळे विषय त्यात आले पाहिजेत. फिजिक्स तर कोण लिहिणार? मग आप्पा गेले पुण्याला दशरी जोग यांना भेटायला. दशरी जोग तर फिजिक्सचे प्राध्यापक. ते इंदूरचे. त्या काळी त्यांनी एम-ए केलं होतं. त्यांना नोकरी लागली अलाहाबादच्या कॉलेजमध्ये. त्यांचा पगार होता 1,200. तेव्हा तर इंग्रजांचेच राज्य होते. पुण्यात टिळक आगरकरांनी फर्ग्युसन कॉलेज काढलं होतं. ते कळल्यावर जोग ती नोकरी सोडून आले पुण्याला. फर्ग्युसन कॉलेजमधून शिकवू लागले. मग आप्पा त्यांना भेटले. आपल्या व्यावहारिक नवनकशासाठी तुम्ही काहीतरी आमच्यासाठी लिहाल का? ते म्हणाले. जोगांची बायको मनकर्णिका. ती तर माझ्या आईची मोठी बहीणच. तिचा जन्म काशीचाच होता. त्यांनी आप्पांना विचारलं, "तुमचं लग्न झालंय का?" आप्पा नाहीच म्हणाले. त्यामुळेच माझ्या आईचं आप्पांशी लग्न झालं ते 1935 साली. व्यावहारिक ज्ञानकोशात संपूर्ण ज्ञान यावे म्हणून आईला घेऊन आप्पा हिंडू फिरू लागले. कारण त्या ज्ञानकोशामध्ये सगळं भारताभर काय काय चाललंय ते सगळं यायलाच पाहिजे. आणि हिंडू फिरू लागले. ते गेले आग्र्याला. तिथल्या ताजमहालचा फोटो काढून अमेरिकेत लाईफ मासिकाला पाठवला. आप्पांना अमेरिकेनं आप्पांना खूपच मोठं बक्षीस दिलं होतं. माझा जन्म 20 ऑगस्ट 1937 दिनांकाचा. मी 5-6 वर्षांची झाल्यानंतर मला ते घेऊन फिरायला जायचे. मला विचारायचे, "चंद्र, सूर्य कसे उगवतात? कसे मावळतात?" मला तर ते काही माहीतच नव्हतं. मग त्यांनी माझ्यासाठी बालकोश स्वतःच्या पैशातूनच
2 आवृत्त्या काढल्या. त्याआधी ज्ञानकोश 3 आवृत्त्या झाल्याच होत्या. माझ्या आईनं आप्पांना सांगितलं, "कॉलेजमध्ये जा." आप्पांनी एम-ए पूर्ण केलं. राजाराम कॉलेजनं त्यांना प्रोफेसर म्हणून नोकरी दिलीच होती. पण तिथलेच कोल्हापूरचे एक प्राध्यापक त्यांनी राजारामला सांगितलं, "त्यांना देऊ नका नोकरी." तोपर्यंत व्यावहारिक ज्ञानकोशाची 5 आवृत्त्या पूर्ण झाल्याच होत्या. आप्पा मला सांगायचे, आप्पा मला मी तेव्हा 5-7 वर्षांचीच होते हां. ते म्हणायचे, "तुझ्या डोक्यात उत्तर त्या त्या बहुतेक पुष्कळ वर्षांपूर्वी डोक्यात उवा व्हायच्या." मग ती आई रॉकेल लावायची करायचं. तर आप्पा मला म्हणाले, "केस कापून टाक." इथपर्यंतच कापायचे केस. हं. तर कापून टाक. आणि मग ते म्हणायचे, "हिचे केस कापूनच टाक हं." तेव्हा मी कुंकू ते मेंड लावायचं. पावडरचं ते असतं ना कुंकूचं ते लावायचं आणि ते खेळायला लागले ना, की घाम यायचा, खाली घसरायचं. तर ते आप्पांना आवडायचंच नाही. ते म्हणायचे, "कुंकू लावायचंच नाही. अजिबात लावायचं नाही." आणि मग लावायचंच नाही. आणि मग मी हातामध्ये काचेच्या बांगड्या घालायची. खिंड खेळत यायची. पडले काही झालं की इथं हाताला सगळे सगळे हेच यायचं. आप्पा म्हणायचे, "बांगड्या घालायच्याच नाहीत." असं झालं. म्हणजे आप्पांनी मला लहानपणापासूनच इतकं मोठं शिकवलंय ना, की ते फार वेगळंच होतं. चित्रपटकार भालजी पेंढारकर तर आप्पांना फारच मानायचे. त्यांनी कथा लिहिल्या आणि ते सिनेमात काम करायचेच. म्हणजे ते सुरूच करायचे. ते आप्पांना बोलवून घ्यायचेच. त्यांना सांगायचे आप्पा त्यांना सांगायचे, "हे करा, ते करा, ते करा." असं काय. आप्पा तेव्हा माझे धाकटे भाऊ चारू, विद्या त्यांना भेटायला गेले. माझे आप्पा गेल्यानंतर त्यांना भेटायला गेले. तर भालजी पेंढारकरांना रडूच यायला लागलं. ते म्हणाले, "मला नाही त्याच्याबद्दल बोलता येत. तो तर माझा धाकट्या भावासारखाच होता." धाकट्या भावा कित्येक वर्ष उलटली, काय झाली. गांधींचा खून झाला. आम्ही राहत होतो, ते घर मुसलमानाचंच होतं. तेव्हा मी 10.5 वर्षांची होते. विद्याधर तर 1 महिन्याचाच होता. माझ्यापेक्षा 1.5 वर्षांनी बहीण विजया, चारुदत्त माझा भाऊ 4 वर्षांचा. आमच्या घरासमोर भरपूर लोकं जमले. वेड्या-वाकड्या घोषणा देऊ लागले. आप्पांनी दार उघडलं. त्यांना विचारलं, "काय हवंय तुम्हाला?" त्या लोकांना आप्पांना ओढून त्यांच्या घरासमोर ठेवलं आणि त्यांना मारूच लागले. ते मारायला लागले, काठीने घेऊन मारायला लागले. ते झाल्यानंतर अय्यर मध्येच पडले. आमच्या शेजारीच ते अय्यर राहायचे. ते तर कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, प्रिन्सिपल होते. त्यांनी चालले. ते म्हणाले, "हे काय चाललंय तुमचं? हे काय चाललंय?" ते आप्पांचं ज्ञानकोशकार घेऊनच आले आपल्या घरी. आम्हाला पण त्यांच्या घरीच ठेवलं. हे सगळं काय-काय सांगू त्याच्याबद्दलचं. ते सगळं आठवणी आल्या ना, की मला सगळा त्रास होतो. म्हणून ते म्हणाले, फौजदार आले मग काही. मग आम्हाला मी तर 10.25 वर्षाची, विजू तर लहान माझ्या. त्या म्हणाल्या, "आई तर लहान लहान माझ्या विद्याधरला घेऊनच बसली होती. त्यांनी मला सांगितलं, "तुम्ही जाऊन तिथून काहीतरी घ्या." आम्ही तिथलं काहीतरी आणलं. हे सगळं मी सांगितलंय ज्ञानकोशकार गणेश रंगू भिडे या पुस्तकातच सांगितले. हे सगळं जाऊ दे. कित्येक वर्षे उलटली. कोल्हापुरात एक कोणी अधिकारी आला. त्यांनी आप्पांचे व्यावहारिक ज्ञानकोश तर वाचले होतेच. त्यांनी आप्पांना बोलवून घेतले आणि सांगितलं, "आता नवी आवृत्ती काढा तुम्ही हं." आप्पांनी आधुनिक ज्ञानकोश म्हणजे बराच काळ गेला हो त्यानंतर आधुनिक ज्ञानकोशकार म्हणजे नवीन-नवीन जे काही शास्त्रज्ञ आलेले आहेत, ज्ञान आलेले आहे त्याच्यासाठी लिहायला संस्कृत तेवढे काढले. तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते सगळं त्यांनी लिहून काढलं होतं. तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण पन्हाळ्याला आले होते. कोणीतरी आपल्या गाडीतून आप्पांना घेऊन यशवंतरावांच्याकडे घेऊन गेले. ते म्हणाले, ते आपणही त्यांना सगळं सांगितलं. ते तर म्हणले, "हा कोच तर निघायलाच हवा. आम्ही पाहतो." ते परत मुंबईला गेले. लक्ष्मण शास्त्री जोशींना बोलावून घेतलं. आप्पांनी दिलेले कागद त्यांना दिले हां. वाईमध्ये त्यांची संस्था स्थापन केली. यशवंतरावने त्या संस्थेला ₹1,00,00,000 दिलेत. जोशींचा पगार भरपूर आणि त्यांना गाडी दिली. त्याचं काही चालतच नव्हतं. खूप वर्ष गेली, खूप वर्ष गेली.
कित्येक त्या वाईमधलं सगळं ते ज्ञानकोशकार होता, म्हणजे त्यांचं जे होतं सगळं काही चालच नाही. असा 7-8 वर्ष गेली होती. बापाने स्वतःच्या पैशाने आधुनिक ज्ञानकोश काढला. त्याचे 5 खंड निघाले. 6व्या खंडाची तयारी झाली, पण त्यावेळी आप्पांचा कॅन्सर झाला होता. आम्ही कागलहून मुंबईला आलो होतो. आम्ही त्यांना बोलावून घेतले. टाटा हॉस्पिटलमध्ये जायचे होतेच. आम्ही त्यांना तिथे घेऊन गेलो. काही दिवस गेले. आप्पा गेलेच. आम्ही त्यांना आमच्या घरी घेऊन आलो. खूप लोक आले होते. जाऊ दे, जाऊ दे त्या आठवणी. जयंतराव टिळक पण आमच्या घरी आले होते. सगळं गेलं ते. त्यावेळी माझी आई माझ्या जवळच होती. 2-2.5 वर्षे गेली. आईचा मूड खूपच खाली झालाच होता. आई पुण्यात होती. मला बोलावून घेतलं. आई हॉस्पिटलमध्येच होती तेव्हा. तिनेच मला सांगितलं, प्रतिभाला इथेच बोलवून घ्या." मी गेले. तिला तर हॉस्पिटलमधून काही जायचंच नव्हतं. घरी जायचंच नव्हतं. विद्याधरने आईसाठी आपल्या घरातून ज्ञानेश्वरी घेऊन आला. आईला तर संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठच होतं. मला म्हणाले, "माझ्याजवळच बस. वाच गं जानेवारी." मी वाचू लागले. मला म्हणाले, "8वा वाच, 8वा काळ वाच." मी माझ्या डोळ्यात पाणी बघून मी बघू लागले. आईचं डोकं मी तिच्या डोक्याच्या शेजारीच बसले होते. तिचं डोकं माझ्या मांडीला लागलं, तर ती गेलीच होती. तिचा हा मृत्यू आज आठवला, ते डोळ्यात पाणी येतं. अजूनही पाणी येतं. जाऊ दे. हे सगळं संपलंय, माझं सगळं आयुष्य सगळं संपलंय. आता मी सांगते, मी होते आम्ही ते जाळपोळ झाल्यानंतर पुढे कोल्हापुरात आलो. कोकिळबाईंच्या राणी लक्ष्मीबाई शाळेत जायला लागले मी ते. त्यांनीच सांगितलं असतं. नंतर कॉलेजमध्ये असताना मी इंटरनेटला होते. रोज रात्री आम्ही एकत्र जेवायला बसायचो. आप्पांनी मला विचारलं, "काय-काय सांगितलं प्रोफेसरांनी?" मला तर आनंदच झाला. तरीही काळजी वाटली. आमचे प्रोफेसरांनी श्री. माटे यांच्या लेखावर टीकाच केली होती. श्री. माटे तर आप्पांचे मित्रच. ते तर आमच्या व्यावहारिक ज्ञानकोशातच लिहायचे. आप्पांनी विचारलं, "तुला काय वाटतंय?" मी सांगू लागले. "ज्ञान विज्ञान एवढं पुढे चाललंय, की कुठे जाऊन थांबणार कोण जाणे. फार-फार वर्षांपूर्वीपासून अन्न शिजवायचं तर अग्नी पेटवून, मग चूल आली, शेगडी आली आणि आता आई माझी स्टोव्हला पंप देते, शिजवते." माटे यांनी म्हटलंय, की ते हातात काचेचा उभार ते घ्यायचे, हे घ्यायचे आणि ते म्हणायचे, "तुला काय कळतंय का? हे जग कुठे चाललंय ते?" मग ते स्वर्गात जातील आणि ज्ञानेश्वर तुकारामाला विचारतील, "हे जग कुठे चाललंय?" मी तर बोलतच राहिले. पण आप्पा म्हणाले, "हे सगळं लिहून ठेव तू." 2 दिवसांनी मी सगळं ते लिहून ठेवलं 2 कागदांवरती. 2 दिवसांनी कोल्हापूरच्या पुढारी वृत्तपत्रात ते छापूनच आलं होतं. आप्पांनीच त्यांना सांगितलं होतं. मला तर ते वेगळंच वाटलं. मला काही माहीतच नव्हतं. पण नंतर मग माझं लग्न झालं 58 साली, 1958 साली. आम्ही सगळीकडे हिंडत फिरत होतो. आम्ही दिल्लीला आलो. दिल्लीला आलो. अमृता प्रीतम आणि इमरोज यांचे अनुभव मला कसे आले? मी तर लग्न झाल्यावर हिंदी भरपूरच शिकले होते, वाचू लागले होते. उर्दू लिहिता वाचता येत नसलं, तरी मला कळायचं. दिल्लीत आल्यावर मला पेंटिंग करायचं होतं हां. पण माझी मुलं तर शाळेत लहानच होते. पण ते करायचं. मी कोल्हापूरला असताना, शाळेत असताना मी पेंटिंग सगळ्या शाळांचं हे प्रदर्शनच भरवलं. ते सगळं केल्यानंतर मला पहिल्यांदा बक्षीसच मिळालं होतं. तर मला असं वाटलं, की कोणीतरी सांगितलं माझ्या वडिलांना, की हिला मॅट्रिक झाल्यानंतर मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्टमध्ये घाला. पण तेव्हा आम्हाला शक्यच नव्हतं ना मॅट्रिक झाल्यानंतर. मग मी कोल्हापूरला असताना गोसावी सरांच्या पेंटिंगकडे मी जायला लागले, शिकायला लागले. खूप पेंटिंग केली आणि ते सगळं मी ते माझं लग्न झालं ते सगळं ते गुंडाळून सगळं ते घेऊन यायची मी सगळे. पण ते दिल्लीत आल्यानंतर सगळं टाकूनच दिलं होतं ना. म्हणून मग मला नाही, आवाज गेला आपला. माईक बंद झाला पुन्हा. तुमचा हात लागला असावा तिथे.
झालं सुरू. हा झालं. हा. तर आम्ही दिल्लीत आल्यानंतर मी जर्नलिझमचा कोर्सच करायचं ठरवलं. मी गेले आणि मग मी गेल्यानंतर ते सगळा कोर्स पूर्ण केला अगदी सगळा. ते केसरीचे संपादक होते ना, जयंतराव टिळक, ते तर आप्पांना खूपच मानायचे. त्यांनाच विचारलं तर ते म्हणाले, तुम्ही केसरीत लिहा ना, पण ते राजकारण, धर्मकारण, समाजकारण लिहायचंच नाही. लिहायचंच नाही. दिल्लीत जे जे काय चाललंय ना, गमती जमती काय, इथे हिंडून फिरून राहा, ते सगळं लिहा. माझा पहिला दिल्लीतला पुराणा किल्ल्याजवळचा खालवर उतरून जाऊन मी सुरू होतं त्यांचं. मी गेले तिकडे, त्यांना सांगितलं मी केसरीत लिहिते. ते खालपर्यंत गेले. 2-2.5 हजारो वर्षांपूर्वीचं सगळं सापडलं. तेच माझा पहिला केसरीमधला लेख. मग मला कुणाचा तरी फोन आला, की तुम्ही अमृता प्रीतम बंद दरवाजा कादंबरीचं भाषांतर कराल का मराठीमध्ये? मी विचारलं, की हो करीन तर अमृता प्रीतमला. त्या म्हणाल्या, या मला भेटायला." मी गेले खूप दूरवर. त्या बंगल्याच्या दाराशीच उभ्या होत्या. जिने चढून वर गेले, दोन्ही बाजूंना अमृता प्रीतमच्या दोन्ही जिने चढून गेले ना, दोन्ही बाजूला भिंतीच होत्या. तिथे सगळे अमृता प्रीतमचेच पेंटिंग्स लावले होते. आणि मी ते सगळं पेंटिंग सगळं वाचलं. तिच्याशी खूपच बोलले. त्यांना खूपच बरं वाटलं. मार्च 1974 मध्ये बंदर दरवाजा केसरीनेच प्रसिद्ध केला होता. पाठोपाठ अमृतानं चेक पाठवला. माझ्याकडे पाठवला. मी गेले त्यांच्याकडे. मी त्यांना चेक दिला. तर त्या तर खुशच झाल्या. त्या म्हणल्या, "पहिल्यांदाच मला चेक मिळतोय." इम्रानशी तर माझ्या गप्पा व्हायच्याच. कारण मी त्यांच्याकडे गेले ना, की ते मला चहा आणून द्यायचे. मग मी म्हणायचे, "मी चहा घेत नाही." मग त्याने कॉफी आणायचे. त्यांना मी सांगितलं, की मी लहानपणी तर मला तर चित्रकारासाठी पहिलं बक्षीस मिळालं होतं. मला जायचं होतं. पण नंतर मी गोसावी सरांच्या शाळेत जात होते. मी सगळं पेंटिंग केलं. लहानपणापासून पहिलं बक्षीस झाल्यानंतर त्या क्लासला बोलावलं. तर ते म्हणाले, मग त्यांच्याशी माझ्याशी खूपच गप्पा झाल्या. आमच्यात खूपच. मी म्हणायचे, "तुमचं हे चित्र रंगरूप म्हणजे काय?" असं ते सगळं त्यांच्याशी बोलू लागले. आणि ते म्हणाले, आमची बोलणी सुरूच होती. अमृता प्रीतम म्हणायच्या, "या माझ्यासमोर, बसा माझ्यासमोर." मी पण लिहिते. त्यांनी पंजाबी भाषेतलं मासिक काढलं होतं. मला म्हणाल्या, "तुम्ही हिंदीत लिहा. मी पंजाबीत भाषांतर करून माझ्याच मासिकामध्ये प्रसिद्ध करा." माझे मग मी म्हटलं, "मी तर मराठीतच कादंबरी लिहितेय. शेवटचा बादशाह." ते तर उर्दूत गझला लिहायचे. आपल्या भावना व्यक्त करून पण त्यांचं आपल्या हिंदी भाषेमधले म्हणजे शब्दच असतात ना, त्याच्यामध्ये यायचं सगळं. ते सगळं. ते म्हणाले, ते अमृता प्रीतम आणि इमरोज तर खुशच झाले. ते म्हणले, "तुम्ही बादशहावरती, शेवटच्या बादशहावरती लिहिताय कादंबरी? लिहा, लिहा." तसंच सुरू झालं. पण ते झालं. मी सगळं कादंबरी म्हणजे सगळं काय-काय बघत वाचत होते, काय ते लिहून ठेवत होते आणि तेवढ्यात आमची बदली झाली अफगाणिस्तानामध्ये. तिथे गेले. भारत सरकारने वेगवेगळ्या क्षेत्राला लोकांना पाठवलं. अफगाणिस्तानातच पाठवलं. त्यांचे पगार भारत सरकारच द्यायचे. आमचे कुटुंब सगळेच तिकडे गेले. आम्ही अफगाणिस्तानात पूर्णपणे हिंडून फिरून आलो. माझी ती एक सवयच होती. दिल्लीत असल्यामुळे सगळ्या बायकांशी बोलायची मी. हळू मला फारसी भाषा येऊ लागली होती. पण मराठीमध्ये आणि फारसी भाषेमध्ये बरेच साम्य आहे. आमच्या घरी त्यांचा सल्ला म्हणजे आमच्या मिस्टरांचा सल्ला घ्यायला त्यांच्या ऑफिसातले लोक सगळे यायचे. दुसऱ्या शाळेतले पुस्तक यायचे. मी त्यांना सांगितलं, "तुम्ही याल तेव्हा तुमच्या आई, बायको, बहीण, मुलगीला घेऊन या. मला त्यांच्याशी बोलायचंच आहे." मग त्या सगळ्या जणी आल्या. आम्ही वेगळ्याच खोलीमध्ये बसत होतो. अफगाणिस्तानातलं राजकारण आम्ही गेल्यानंतर वर्ष दीड वर्षानंतर राजकारण सगळं बदलतच गेलं होतं. त्या बायकांशी मी बोलत होते. जवळ-जवळ 44,000 बायकांना तुरुंगातच टाकलं होतं. त्यांच्या मुलांना त्यांच्यापासून वेगळंच केलं होतं. हे सगळं ते बघितलं मी. नवऱ्यांना, मुलांना त्यांना भेटायला मी त्यांच्या बाहेर त्यांना सोडलं ना, मी त्यांना भेटायला जायची. त्यांच्याशी बोलते. रशियाने कित्येक वर्ष 2-3 वर्ष 3 वर्ष झाल्यानंतर 4 वर्ष झाल्यानंतर आमचे सैन्य रशियाने सैन्यातच पाठवले.
आपले सैन्य घेऊनच त्यांचं राज्य सुरू झालं होतं. त्या सैन्याने इथल्या मुस्लिम बायकांशी वापर करून घेतला होता. हे सगळं बघितलंय मी. रशिया आल्यानंतर 6 महिन्यांनी आपल्या सरकारने त्यांना बोलवून घेतलं. ह्यानेच बदली मागवून घेतली मुंबईला. मुंबईचं आम्ही आलो, इथलं सगळं वातावरण बघितलं. भारतभर मुस्लिमांचं म्हणजे अफगाणिस्तानामध्ये सगळं ते बघितलंच होतं मुस्लिमांच्या बायकावर होणारे अत्याचार मी बघितलं. त्याच वेळी कोल्हापूरच्या एका संस्थेने तलाक मुक्ती मोर्चा काढायचं ठरवलं. ती बातमी ऐकली. मेहरुन्निसा दलवाई ह्या दलवाईंच्या पत्नी. त्या मुंबईतच नोकरी करायच्या. मी त्यांना भेटायला गेले. दलवाई तर मागेच मारले होते. मी त्यांना म्हटलं, "मला तुमच्या तलाक मुक्ती मोर्चात यायचंय, भाग घ्यायचाय." त्या म्हणाल्या, "तुम्ही तर हिंदू, आमच्यात कशाला येताय?" मी त्यांना सांगितलं, "मी अफगाणिस्तानातून आले. मला मुस्लिम बायका कशा जगतात ते सगळं माहीत आहे." मग त्या म्हणाल्या, "या आमच्याबरोबर." मग मी जाऊ लागले त्यांच्याबरोबर. पहिल्यांदा मी जळगावलाच गेले होते. तिथे मोर्चा निघाला आणि संध्याकाळी सभा घेतली. तलाक मिळालेल्या मुली बोलू लागल्या. मुस्लिम लोकं खूपच आले होते. त्यांनी आमच्यावर दगडफेक केली. काठी हातात घेऊन मारू लागले सगळ्या बायकांना. तलाक मुक्ती मोर्चातील पुरुषांना, बायकांना. कारण आमच्या मोर्चामध्ये काही पुरुषच होते, त्यांच्या बायका होत्या, मुली होत्या. त्यानंतर बसमधून निघालो अहमदनगरला. बसवर हल्ले झाले. रस्त्यावरती बॉम्ब फेकले होते. बाजूनी जायचो आम्ही. पोलीस आले. आम्हाला रक्षण दिलं आणि मग पोलीस आले आणि मग त्यांना सांगितलं, की तुम्ही पुण्याला जा. हा मोर्चा संपवा. आलो पुण्याला. मग सगळ्यांनी ठरवलं, की दिल्लीला जायचं आता. मी पण गेले त्यांच्याबरोबर. सरकारमधील सगळ्यांना भेटायचंच. मी पण गेले. तिथल्या अनेकांना मुलाखती घेतल्या. राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांची भेट घेतली. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि मग ते म्हणाले, "तुमच्याबद्दल सहानुभूती वाटतेय. पण मी काहीही करू शकत नाही." मग पंतप्रधान राजीव गांधी तर आम्हाला भेटायला तयारच नव्हते. पण कोणाच्या तरी सांगण्याने त्यांनी आमची भेट घेतली. आम्ही तर 40 लोकच होतो. त्यात पुरुष आणि बायका सगळ्या होत्या. राजीव गांधी खूपच सांगू लागले, "दिल्लीत लक्षावधी लोकं, मुस्लिम लोकं येतायत, मोर्चे काढतायत. तलाक मुक्ती मोर्चाचा तुम्ही तर 40 लोकं आहात. त्यांना कशाला द्यायचं?" त्यांना तलाक मुक्ती मोर्चाला त्यांचा विरोधच होता. त्यांचा तर जलीक देणं हा अधिकारच होता. ते तर समोरच्या लोकांचं ऐकून घेत नव्हते. मग माझ्या शेजारीच कारण आम्ही तिथे गेलो होतो ना, ते तर आमचं ऐकूनच घेत नव्हते. कोल्हापूरची मुलगी माझ्यापेक्षा खूपच लहान होती. ती त्यांना सांगू लागली, माझ्याकडे बोट दाखवून म्हणाली माझ्याकडे दाखवून म्हणाली, "ये तो हिंदू है. इसको तलाक मिलेगा तो भी खावटी मिलेगी. इसको खावटी मिलेगी. हमको क्यों नहीं मिलती? आप तो पंतप्रधान है ना, आप कुछ भी नहीं कर सकते." हे ऐकून राजीव गांधी उत्तर न देताच निघूनच गेले. आम्ही सगळेच हतबद्ध झालो. हा पंतप्रधान काहीही करू शकत नाही. मग मी ठरवलंच, की हे बुरख्याआडच्या स्त्रिया पुस्तक मी लिहायलाच पाहिजे. लिहायलाच पाहिजे. माझे सगळे जे अनुभव आलेत ह्या तलाक मुक्ती मोर्चातून भाग गेले होते. मुंबईत गेलो होतो. जळगावला गेलो होतो, अहमदनगरला गेलो होतो, दिल्लीला गेलो ते सगळं त्याच्यामध्येच आहे. आणि त्या सगळ्यांचे लोकं केले आणि हे सगळं पुस्तक मी प्रसिद्ध केलं. बुरख्याआडच्या स्त्रिया हे सगळं केलंय सगळं. आता मी पाकिस्तानला का गेले? पाकिस्तान इंडिया फ्रेंडशिप डेमोक्रेसी कारण आम्ही काबूलहून मुंबईतच आलो होतो ना. तर पाकिस्तान इंडिया फ्रेंडशिप डेमोक्रेसी या संस्थेकडून मला फोन आला. तुम्ही आमच्याबरोबर पाकिस्तानला या. तुम्हाला उर्दू लिहिता वाचता जरी आलं नाही, तरी तुम्ही तिथल्या बायकांशी, माणसांशी बोलाल, संवाद साधाल. मला जायचंच नव्हतं. त्यांना तर एकच अट होती. मी त्यांना सांगितलं, की मला जर हडप्पा, मोहेंजोदरोला जायला मिळालं तरच येईन. पण तिथं भारतीय जायला कधी परवानगीच द्यायची नाही. पण मला तिथं जाणं परवानगी मिळाली. म्हणून मी गेले. कराचीला गेले, मग लाहोरला गेले. हे सगळं फाळणी ते फाळणी आणि अस्मितेच्या शोधात पाकिस्तान लिहिलंय. ते सगळं इतिहास सगळाच काळ तिथला.
म्हणजे पाकिस्तान झालं तेव्हा जिना जेव्हा तिकडून झाले होते ते सगळं लिहिलंय त्याच्यात. पण मला हडप्पा मोहेंजोदडोला जाता आलं नाही. कारण आम्ही कराचीला असताना तेव्हाच्या प्रेसिडेंटवर हल्ला झाला. आम्हाला सांगितलं गेलं, की तुम्ही कराची सोडून लाहोरलाच जा. आम्हाला जावंच लागलं. पण तिथले सगळे आलेले लोकं सगळेच अनुभव मी पाकिस्तान डायरीत लिहिले. मी सगळे पाकिस्तान डायरीमध्येच लिहिलंय. तिथे भेटलेली लहान-लहान मुलं-मुली, बायका यांच्याशी बोलले, मुलाखती घेतल्या. त्यामुळेच पाकिस्तान डायरीत हे सगळं मी लिहिलंय. पण त्याही पूर्वी आम्ही दिल्लीत होतो. दर शनिवारी, रविवारी मुलांना घेऊन दिल्लीभर हिंडायचं, फिरायची. लाल किल्ल्यात तर पुष्कळदा गेल्या. जाताना जेवण-खाण करून जायचं. सगळाच लाल किल्ला सगळा बघायचा. इंग्रजांनी तर 1857 साली बादशहाला कैदीच करून टाकलं होतं. त्याला रंगूनला पाठवून दिलं होतं. ही कादंबरी लिहायची असं मला असं वाटलं, की ही कादंबरीच लिहायला पाहिजे. तेवढ्यात बदली झाली. काबूलला गेलो. तिथे सगळं सुरू झालं. ही चित्र काढायचीच नव्हती. फक्त कादंबरीच लिहायची होती. मग ठेवलं. मग आम्ही काबूलला गेल्यानंतर तिथलं सगळं ते लहान मुलं सगळी शाळेत जायची, हे करायची. रात्री जागून मी सगळं ते बघितलं आणि ती कादंबरी लिहिली. बदनसीब. कॉन्टिनेंटल प्रकाशनाने प्रसिद्ध केलंय ते. काबूलला आल्यानंतर त्यांचीच मेजवानी माझ्या मिस्टरांनी त्यांचीच मेजवानी ठरवली. कारण पहिली कादंबरी माझी आली होती ना. इथले सगळे लोकं आले. अँबॅसेडर सुद्धा बोलवलं होतं. कारण ते ते आमच्या ओळखीचेच झाले होते. अँबॅसेडरने माझं तिथेच अप्रतिम कौतुक केलं आणि त्यानंतर मला ते म्हणाले, "ही एकच मराठी बाई आहे, महाराष्ट्रीयन बाई आहे, की जिनं शेवटच्या बादशहावरती कादंबरी लिहिली आहे." असंच माझं कौतुक केलं. त्यानंतर मला माझ्या त्या माहेरच्या कादंबरीवर बक्षीस मिळालं होतं. हं. त्यानंतर महाराष्ट्रातल्या बदनसीब म्हणजे काय हे त्यांना काही कळतच नव्हतं. म्हणून त्यानंतर अनेक आवृत्त्या निघाल्या. त्याचं नाव ठेवलं अखेरचा बादशाह असंच ठेवलं. हां, चालेल. काबूलला असताना आम्ही खूपच लेख लिहायची. माणूसचे श्रीराम भाऊ माझगावकर मला म्हणाले होते, "लेख लिहा, लेख लिहा, पाठवून द्या." माणूसमध्ये त्या प्रसिद्ध उडाल्या. परत आल्यावर त्यांनीच मला सांगितलं, "अफगाण डायरी तिथे असलेले अनुभव, भेटलेली माणसं, पुस्तक हे पुस्तक तुम्हीच लिहायलाच पाहिजे. काबूल कंधारकडे तुम्ही तिथे सगळं ज्या लोकांना भेटला होतात, काय-काय झालं होतं, तुम्ही ते सगळं बघितलंय. ते सगळं लिहा. त्या कथाच लिहा तुम्ही." प्रसिद्धही झाले. मग अफगाण डायरीतून माझे सगळे अनुभव गाळलेच गेले. कारण तेव्हा इथं काँग्रेसचं राज्यच होतं ना, म्हणूनच. नंतर मात्र त्यात माझे सगळे तिथले सगळे आलेले अनुभव, त्याच्यानंतरच्या सगळ्या ज्या आवृत्त्या निघाल्या त्यामध्ये सगळं झालंय. आता सांगते, काबूलला असताना इंदिरा गांधी यायच्या, म्हणजे आल्या होत्या. तेव्हा तर इंदिरा गांधीची अनुबंध लावला होता ना महाराष्ट्रामध्ये. मग माझ्या नवऱ्याला बोलावलं आणि त्यांना विचारलं, की ते इंदिरा गांधी येतायत अफगाणिस्तानामध्ये. आता काय-काय करायचं? आपण इथे काय करायचं? मग हे म्हणाले, की विचार केला आणि ते सांगितले, आपण भारताला अफगाणिस्तानामध्ये जे काही हॉस्पिटलपासून सगळ्या बँड वाजवणाऱ्या माणसाकडे आणि करणाऱ्याकडे हजार म्हणजे जवळ-जवळ 100-125 माणसं आपण ज्यांना दिलीत, तर तेच सगळं त्याचे फोटो काढायचे आणि ते सगळं आपण कडे सांगायचं. मग ते आम्ही सगळे आम्ही आम्ही सगळीकडे जायचं ना. फोटो काढले, मोठे केले. त्याच्या काही भारताने अफगाणिस्तानला काय-काय दिले ते सगळं लिहिलं. बँड पास इंदिरा गांधी आल्या त्याने हे प्रदर्शन बघितलं. त्यांना फारच आनंद झाला. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, "आम्हाला तर आम्ही हे सगळं दिलंय अफगाणिस्तानला हे काय मला माहीतच नव्हतं." त्यांचं आश्चर्यच वाटलं त्यांना. त्यानंतर इंदिरा गांधींना भेटायला गेलो आम्ही. म्हणजे त्यांनीच माझ्या मिस्टरांना भेटायला बोलावलं होतं. मला पण ते घेऊन गेले. मग आमच्यासमोर इंदिरा गांधींना घेऊन गेलेले. त्या काळच्या काश्मीरचे त्यांच्याबरोबर काश्मीरचे तेव्हाच्या काळचे काश्मीरचे पंतप्रधान आलेले. इंदिरा गांधीने त्यांचे आभार मानले. तेव्हा ते म्हणजे माझ्या मिस्टरांचे आभारच मानले. तेव्हा ते काश्मीरचे पंतप्रधान माझ्याकडे बोट दाखवून म्हणाले, की ही त्यांची बायको. त्याही लिहितात खूपच. इंदिरा गांधी माझ्याकडे अशाच बघायला लागल्या, की मी मी तिथे भारतामध्ये हे काय लिहिते का? मग ते म्हणाले, "नाही, नाही. तुमच्या तिथलं काही लिहीत नाहीत. वातावरण इथलं जे वातावरण आहेत ना, रंगरूप जे आहे ना, त्या खुश झाल्या."
त्यानंच सांगितलं. ते तर खुश झाले. आम्ही काबूलला असताना एअरपोर्टमधून मला फोन यायचा. इथं कुठे-कुठे शाकाहारी हॉटेल. हां, आम्ही काबूलला असताना. तर मला एक फोन आला. म्हटलं, "तुम्हाला माझा फोन कळला कसा?" तर ते म्हणाले, की "तुम्ही दिल्लीत असताना जर्नलिझम केला होता, तर तुमच्याबरोबर विजय नाईक होता ना, तो तर माझ्यापेक्षा 9-10 वर्षांनी लहानच होता. त्यानेच तुमचा फोन दिलाय आणि त्यानेच सांगितलं, की तुम्हालाच तो फोन करा म्हणून." मग ते सकाळमधले ते हे होते ना, संपादक होते. तर ते म्हणाले, माधव गडकरी येते. तर ते म्हणाले, की "तुम्हाला तर भेटायचंच आहे." म्हणून म्हटलं, "इथे शाकाहारी हॉटेल आहे का?" तर मी म्हटलं, "इथे शाकाहारी शक्यच नसणं होतं." मग मला मला असं वाटलं, "मग तुमच्याबरोबर कोण आलंय?" तर ते म्हणाले, "हरिभाऊ जोशी." ते 80-82 वर्षांचेच आहेत. त्यांना ते शाकाहारीच आहेत ते आणि त्यांना काही ऐकूच येत नाही. मग मला सांगावं असं वाटलं, की त्यांना आपल्या घरीच आमच्या बंगल्यावरतीच त्यांना बोलवून घेतलं. ते आले, तर ते म्हणाले, "बादशाह खानला भेटायला आलोय आम्ही." मला आश्चर्यच वाटलं. कारण हरिभाऊ जोशी आणि गफार खान एकत्र काम केलेली होती, जेव्हा पाकिस्तान व्हायच्या आधीच. ते दोघं निघाले, तेव्हा ते गफार खान काही काबूलमध्ये नव्हते. ते तर होते जलालाबादला. ते दोघं निघाले. मलाही जायचंच होतं. पण अँबॅसेडरचा फोन आला, "तुम्ही जाऊ नका." त्यांनी गाडी पाठवली. त्यानेच गाडी पाठवली. ते दोघं गेले जलालाबादला. 2-3 दिवस गेले. गफार खान आपल्या गाडीतूनच त्यांना घेऊन आले. दुपारची वेळ होती काहीतरी. मी घरातला केर काढत होते काहीतरी. बेल वाजली. दार उघडलं तर गडकरीच होते. ते मला म्हणाले, "तुम्हाला त्यांना भेटायचंय ना?" तेच आम्हाला त्यांच्या गाडीतून घेऊन आले. ते तिथे गाडीमध्ये बसले. मग मी ते हातातला झाडू सोफ्याखाली लावून ढकलला आणि मी गेले बाहेर त्यांच्याशी बोलू लागले. उर्दूतूनच बोलू लागले. "आप तो बहुत थक गए होंगे. मेरे घर में आए तो मुझे बहुत ही अच्छा लगेगा." ते तर माझ्याकडे बघतच राहिले. हिची एवढी हिंमत कशी झाली? लगेच हरिभाऊ त्यांना म्हणाले, "हे तो माझ्या मुलीसारखीच आहे. तिच्या घरी तुम्ही आलात ना, तर तिला आनंद होईल आणि मलाही आनंद होईल." ते माझ्या घरी आले. गफार खान माझ्या घरी आले. मला घरी आल्या माझ्याशी हाताची तिथल्या अफगाणिस्तानामध्ये शेक हँडच केला आणि मग ते सोफ्यावरती बसले. त्यांच्या शेजारीच मी बसले. मग म्हटले, आमच्या गप्पा सुरू झाल्या. ते मला सांगू लागले. कारण हरिभाऊनी त्यांना सांगत होतो, इथलं अफगाणिस्तानात जे काही होते ना, ते मी मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, टाइम्स ऑफ इंडियामध्ये मी लिहायची, माणूसमध्ये लिहायची, महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहायची. कारण त्यांनी सगळ्यांना सांगितलंच होतं. त्यांना सांगितलं होतंच. अफगाणिस्तानला काय-काय होतंय ते सगळं त्यांना सांगितलं होतं. महाराष्ट्रात प्रसिद्ध होतच होतं. पाकिस्तान जब हो रहा था, गफार खान माझ्याशी बोलू लागले आणि त्यांना ते सगळं माहीतच होतं. पाकिस्तान जब हो रहा था, तब गांधी नेहरू ने मुझे कहा था कि बलूचिस्तान भारत में ही आएगा, बहुत ही आएगा. बहुत दिन हो गए. उन्होंने हमारा देश पाकिस्तान को दिया. मी म्हटलं इन्हीं लफ्जों में लिखूं क्या? ते लगेच म्हणाले, "यही तो आपको बता रहा हूँ ना, आप इन्हीं लफ्जों में लिखिएगा." ते सांगू लागले. हजारो वर्षांपूर्वी त्यानंतर ते सगळं मला सगळं माहीतच असल्याकारणे ते म्हणाले, "हजारो वर्षांपूर्वी आम्ही हिंदू होतो. मग आम्हाला बौद्ध केलं. वक्त उलट गया. हमको सबको मुसलमान बना दिया. इन्हीं लफ्जों में लिखूं, तभी तो आपको बना रहा हूँ ना. इन्हीं लफ्जों में लिखिएगा." मग मी त्यांना सांगितलंच नाही. कारण तेव्हा काय झालं होतं सांगू का? आम्ही काबूलला असताना शोर बाजारात म्हणजे चोर बाजार असायचं ना, तिथले काहीतरी पुस्तकं आणायची बाहेरची लोकं यायची. मी त्यांना विचारलं, "आतमध्ये काहीतरी आहे का?" ते म्हणाले, "तुम्हाला काय घ्यायचंय का?" म्हटलं, "आतमध्ये गेले." तर आतमध्ये गेल्यानंतर शंकराची शंकर तो आपल्या डाव्या मांडीवरती आपल्या बायकोला घेऊन बसला होता आणि त्याच्या बाय पार्वतीच्या मांडीवरती गणेश बसला होता आणि त्याने गळ्यात नाग घातलाच नव्हता. तेच घेतली, तीच मूर्ती घेतली आणि दुसरी मूर्ती घेतली ती गणपती, गणेश. त्यांनी आपल्या बायकोला मांडीवर घेऊन बसला होता. दुसरी मूर्ती हे सगळं पूर्वी गफार खानला ते दाखवलं ते. पण ते गफार खान म्हणजे वेगळेच झाले होते. त्यांना दाखवलंच नाही. त्यांना त्यांचा माझा रागच आला. मुंबईत आल्यावरती खूप वर्षांपूर्वी श्रीभाऊ माजगावकरांचा सत्कार होत होता. हां.
तो अटल बिहारी वाजपेयींच्या हस्तेच. तेव्हा वाजपेयी पंतप्रधान नव्हतेच, तेव्हा काळात नव्हते. श्रीभाऊ तर मला धाकटी बहीणच मानायचे. ते म्हणाले, की "तुम्ही या बरं का आमच्या ह्याला संपात." मी गेले तिथे. सगळा समारंभ झाला. सगळे खाली उतरले. श्रीभाऊंनी मला माझ्याकडे बोट माझ्या ते मलाच माझ्याकडे बोट दाखवून म्हटलं, "ही लेखिका आहे. तिने अफगाणिस्तानची सगळा इतिहास लिहिलाय. तिथे काय-काय चाललंय तेच ते लिहिलंय. अफगाण डायरी." मग वाजपेयी मला म्हणाले, "हे सगळं तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहायलाच पाहिजे." मी केलं. पण ते प्रसिद्ध केलं परममित्र माधव जोशींची. तो काळ फार पूर्वीचा होता. गफार खान आमच्या घरी आले होते. ते नव्हतंच सांगितलेलं त्याच्यामध्ये. पण मराठीत बऱ्याच आवृत्त्या निघत आहेत. पण त्याच्यानंतरच्या बऱ्याच आवृत्त्या निघत होत्या. गफार खान आमच्या घरी आले होते. हे या नवीन पुस्तकात मध्ये सगळं लिहून ठेवलेलंच आहे. ते एक वेगळंच प्रकरणच आहे. जयंतराव टिळक यांची बायको म्हणजे त्याची तिथे तर मला बहीणच मानायची. तर ती म्हणाली, की जयंतराव जयंत नारळीकरांची मुलाखत घ्यायची आहे. तुम्ही येता का माझ्याबरोबर? म्हटलं काय जायचं? म्हटलं ते गेले त्यांच्या. मग त्यांची मुलाखत त्यांनीच घेतली. मी गेले होते त्यांच्याबरोबर. त्यांनी ते सगळं बघितलं. त्यांची तर उत्तरं नारळीकरांनी दिलीच होती. ते सगळं सगळं ऐकून माझ्या मनात एक विचार आला. ते सगळं झाल्यानंतर मी त्यांना विचारलं, "तुम्ही तर शास्त्रज्ञच आहात ना? मग तुमचा धर्मकारण विश्वास आहे त्यावर?" ते तर गप्पच बसले. "हे काही मला विचारू नका." असंच ते म्हणाले. झालं पुढचं पुष्कळ झालं. कराचीहून हडप्पा मोहनजोदडोला नाही जाता आलं. कारण आम्ही कराचीत म्हणजे कराचीमध्ये पाकिस्तानच्या कराचीमध्ये असताना आलं. कारण रात्री जनरल मुशर्रफ कराचीला येत होते. त्यांच्यावर हल्ला झाला होता. आम्हाला सांगितलं गेलं कराची सोडून लाहोरला निघून जा. कराची स्टेशनवर पोहोचलं आम्ही. तिथे एक रेल्वे उभीच होती. पण त्यावर उर्दूत लिहिलं. मला काही उर्दू लिहिता वाचता यायचंच नाही. पुढे गेले एका डब्यात एक माणूस बसला होता. आत चढून त्याला ते उर्दूमध्येच विचारलं, "ये तो रिझर्व्ह आहे ना?" तो हो म्हणाला. मग मी माझ्या बरोबरचे ज्या 4-5 लोकं होते त्यांना घेऊन आले. तो माणूस होता मेजर अस्लम. आमच्या गळ्यात घातलेलं PIFD हे होतंच. मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. समोर बसलेल्या माणसाचं नाव मी विचारलं. तो म्हणाला, "मेजर अस्लम." त्यानेच आम्हाला सांगितलं. मग मी त्यांना खूपच प्रश्न विचारू लागले. तो उत्तर देऊ लागला. अखेरीस मी विचारलं, एकच प्रश्न, "हमारे वाजपेयी यहाँ आये थे." तुमचं पंतप्रधानाने त्यांचं स्वागत केलं. पण तुमचा लष्कर प्रमुख जनरल मुशर्रफ नाहीच आला. आता तर तो तुमचा पंतप्रधान मुख्य झालाय ना? हे कसं कळलं तुम्हाला? तो गप्पच बसला. माझ्याबरोबर आलेल्या सगळे म्हणाले, "तू गप्प ते असले काय प्रश्न विचारूच नकोस गं, मलाच सांगायचे." पण ते नंतर हैदराबाद आलं. मग आम्हाला उठून तो गार्ड आला होता. त्यानेच आम्हाला उठून दुसरीकडे पाठवलं. दुसऱ्या डब्यात पाठवलं. मग तो खाली उतरला. मेजर अस्लम खाली उतरला हैदराबादला आणि त्यांनी हिरव्या बांगड्या घेतल्या हां, त्या स्टेशनवरच्या आणि आम्हाला दिला. तो म्हणाला, "हमारी बहना बेटी आती है, तो हम उनको यही देते हैं." आम्ही सगळ्यांनी त्या घातल्या आणि नंतर मी माझ्या हातातून त्या बिंगड्या काढूनच टाकल्या. सगळ्यांनाच दिल्या सगळ्या. झालं आता काय सांगायचं. आता एक सांगते, धर्मसंस्कृतीचे अनुबंध हे पुस्तक मी लिहिलेले नाही. त्याचे नाव आहे अनुबंध धर्मसंस्कृतीचे आर्थिक सत्ता राजसत्तांची ढग. कित्येक वर्षांपूर्वी आम्ही काबूलला होतो ना, सुरुवातीच्या काळाला वेगवेगळ्या देशातले लोकं आम्ही यायचे. भेटत होतो एकमेकांना. तो इंद्र अबुल हबीबी हा भेटला. तो तर म्हणाला, "मी तर इंडोनेशियातून आलोय. आमचे रामायण, महाभारतातले आम्ही सगळं रंगरूप घेतो आणि सगळं सादर करतो." मला तर आश्चर्यच वाटलं. त्याला मी विचारलं, "इंद्र हा आमचा देव आहे आणि तू तर मुस्लिम आहेस. मग हे कसं झालं सगळं तर?" आमचा देव. तर तो म्हणाला थांबून क्षणभर थांबला. तो म्हणाला, "हा इस्लाम माझा धर्म आहे. इंद्र जरी असला तरी काय वेगवेगळे सगळे आहेत. राजकारण, समाजकारण आहे माझी. रामायण, महाभारत ही माझी संस्कृती आहे." तो म्हणाला, "माझा इस्लाम धर्म जरी असला, तरी रामायण आणि महाभारत ही माझी संस्कृती." मी तर थक्कच होऊन गेले. मुंबईत आल्यावर ते सगळं आठवू लागलं. इंडोनेशियाचा सगळा इतिहास, संस्कृती ते सगळं वाचलं, बघितलं सगळं करतं. इंडोनेशियाच्या नोटेवरती गणपतीचं चित्र होतं आणि
ह्याच्या विमानातून आपण तिकडे गेलो ना, की समोरच मोठा मोठा रथ होता. एका मोठ्या-मोठ्या रस्त्यावर कृष्ण अर्जुनला गीता सांगतोय, तो रथावर बसून सांगलेला. असं वाटलं, इंडोनेशियाच नाही तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत हा सगळा इतिहास, संस्कृती शोध घेतलाच होता. मी तो सोहळा घेतला आणि हेच पुस्तक प्रसिद्ध केलं. ते जानेवारी 2017 साली प्रसिद्ध झालं. आता दुर्गाबाईंची ओळख कशी झाली? मुंबईत आल्यानंतर काही महिन्यांनी मुलं शाळेत जायला लागली. महिन्यांनी एशियाटिक लायब्ररीत गेले. तिथे तर शेकडो वर्षांपूर्वीचे हस्तलिखित होतेच. मी गेले तेव्हा तिथले लोक म्हणाले, "तुम्ही दोघांच्या सह्या घेऊन या." मला तर तिथे कोणाची ओळखच नव्हती. ते आमचं बोलणं ऐकून तिथे आले विश्वास पाटील. ते तर कादंबरीकार नव्हतेच, वेगळेच होते. ते तर विश्वास पाटील तर शास्त्रीय पुस्तक त्यांनी लिहिलेलंच होतं. ते म्हणाले, "आलात वाटतं सुखरूप काबूलहून." त्यानेच मला हात वर त्यांनी सही केली. मला घेऊन हॉलमध्ये गेले. तिथे सोफ्यावर दुर्गाबाई बसल्या होत्या. त्यांनी दुर्गाबाईंना सांगितलं, "इथे तुमची सही करा." माझ्याकडे बघून त्या म्हणाल्या, "तुम्ही प्रतिभा रानडे ना? तुम्ही तिथलं लिहिलेलं सगळं वाचलंय मी." त्यांनी सही केली. आमची अशी ओळखच झाली. त्या म्हणायच्या, "रोज दुपारी तिथल्याच चहा मिळणाऱ्या खोलीत जायचं." त्या मला म्हणायच्या, "तू काय घरातून काय आणतच नाहीस का?" "नाही, नाही, घरातून घेऊनच ये." मग मी तिथे गेले. तिथे बसायचं, काहीतरी खायचं, प्यायचं. आमची खूपच गप्पा व्हायच्या अगदी. आणि मग काही केलं, काही म्हणाले, की "तुमची त्यांच्याशी इतकी ओळख झाली आहे ना, त्यांची मुलाखतच घ्या." ती मुलाखत मुंबई रेडिओवरती घ्यायची होती. मुलाखत घेतली मीच त्यांनी दुर्गाबाईंनी सांगितलं, "हिनेच माझी मुलाखत घेतली तरच मी घेणार." मी घेतली मुलाखत. त्या म्हणाल्या, "तू पैसे घ्यायचे नाहीस." कारण अनुबंध म्हणजे इंदिरा गांधींनी जे केलं होतं ते त्या दुर्गाबाई स्वतः भाषणं द्यायच्या त्या आणि त्या तुरुंगातच गेल्या होत्या. त्यांना माहीत होतं. त्या म्हणाल्या, "तू पैसे घ्यायचे नाहीस." पण मुंबई रेडिओने त्यांना गाडी पाठवली आणि त्यांना पोहोचवलं. मी लोकलने जायची. त्यांची पुष्कळदा घेतली, मुलाखत घेतली. ती सगळी त्यांची मुलाखत मुंबई रेडिओवरती माझी मुलाखत ऐकली. खूपच जवळ-जवळ पाऊण तास होती. ती सगळी ऐकली आणि राजहंस प्रकाश यांच्या बायकोनी रेखाताईंनी ऐकली आणि त्यांना आपल्या नवऱ्याला सांगितलं, की प्रतिभा रानडे यांनी काय घेतले, काय करायचं? तर त्यांचाच मला फोन आला, की तुम्ही यांची पुस्तकांची त्यांनी ते घेतलंच आहे. तुम्ही त्यांची मुलाखतच घ्या. त्यांच्याशी बोलले. पुस्तक प्रसिद्ध. मी त्यांच्याशी खूपच गेले. इतकी सगळ्यांच्या छोट्या-छोट्या ह्याच्या असायच्या त्याच्या त्या मुलाखती घेतल्या आणि ते सगळं घेतलं, ते सगळं लिहून काढलं, ते सगळं दिलं आणि ते सगळं ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंची पुस्तक प्रसिद्ध झालं. दुसऱ्या दिव ते तेव्हा काही आपलं हे नव्हतं. राजहंसनी त्यांना ते पुस्तक पाठवलं. तर त्या म्हणाल्या, "मला ते पुस्तक मिळालंय. मी वाचते, नंतर सावकाश करेन." दुसऱ्याच दिवशी सकाळीच त्यांचा फोन आला. त्या म्हणाल्या, "तू ये माझ्याकडे." पण मी सारखीच त्यांच्याकडे जायची ना. तर मी गेले. मला भीतीच वाटत होती, की मी मुलाखत त्याने घेतलेली, पण त्याने ती वाचलीच नव्हती. त्या म्हणाल्या, मला अगदी जवळ घेतलं आणि त्या म्हणाल्या, "तूच मला माझी ओळखच करून दिलीस गं. मला फार मोठं केलंयस." आमची अपरंपार ओळख झाली, मैत्री झाली. त्याच्या 2 दिवसांनी फोन यायचाच. बोलायच्या, त्यांची धाकटी बहीण कमला, ती तर शास्त्रज्ञ असते, तिची ओळख करून दिली ती. एकदा तर रात्री दुर्गाबाईंचा फोन, "तुला चंद्र किती दिसतात?" म्हटलं, "मी एकच दिसतो ना." त्या म्हणाल्या, "मला त्या 3च दिसतात." मला सांगितलं, "आकाशात एक चंद्र, त्याचं रंगरूप त्याच्या खिडकीच्या दारावरच्या काचेवरती पडतं आणि त्या काचेतून पाठीमागच्या भिंतीवरती पडतं." दुर्गाबाई म्हणजे अप्रतिमच होत्या. काय सांगायचं तुम्हाला. असं कोणी असू दुर्गाबाईंसारखं कोणी असूच शकत नाही. इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली. दुर्गाबाई भाषण देत हिंदू फिरून आल्या. लोक बोलवायचे त्यांना. त्या गेल्या कोल्हापूरला. माझ्या बाप्पांच्या घरीच गेल्या होत्या. बाप्पांच्या त्या एशियाटिक लायब्ररीमध्ये जायच्याच. त्यांना तर ज्ञानकोश लिहायचाच होता ना. दुर्गाबाई तर मला अगदी जवळ घ्यायच्या आणि मला त्या बोलायच्या सारख्या आणि त्यांच्या घरी ती इतकी सगळी
कागदपत्र आणि पुस्तकं होती ना, त्या मला ते पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर मला म्हणाल्या, की "तू माझ्या घरी ये आणि ते हे सगळं गाठव." मग मी ते सगळ्या वेगवेगळ्या विषयांचे सगळे गाठोडी बांधून ठेवली, हे केलं, ट्रंकेत घालून ठेवलं आणि ते म्हणाल्या, की "मला एशियाटिक लायब्ररीलाच द्यायचेत." ते काय नंतर ते काय सांगते ते काय नंतर आता सांगतच नाही ते. त्या बऱ्याच वर्षानंतर त्यांना दिलं गेलं. दुर्गाबाई गेल्याच आणि त्या आजारीच पडल्या होत्या. खूपच आजारी पडल्या होत्या. आणि तेव्हा माझी मुलाखत घेतली गेली. सह्याद्री टीव्हीवरनं माझीच मुलाखत घेतली गेली. पण दुर्गाबाईंची त्यांचं चरित्र मी दुर्गाबाईंचे चरित्र मी दुसऱ्या कुठल्यातरी एका प्रकाशनाने प्रसिद्धच केलं होतं. मला सगळं दुर्गाबाईंचं सगळं माहीत होतं. सगळं आयुष्य मला माहीत होतं. त्यांनी सगळं सांगितलंय मला सगळं. ते सगळं लिहिलं होतं. मुलाखत घेतली गेली. आता मला असं वाटतंय, की आई, अप्पा आणि दुर्गाबाई यांच्याशी मला कधीही विसरताच येणं शक्य नाहीये. शक्यच नाहीये. आता काय सांगू तुम्हाला? आपल्या आयुष्यात किती-किती लोकं येतात. गफार खानांपासून काय सगळे इतके लोकं येतात. आता आपल्याला पुढे जायचं असतं. काय ते वेगवेगळं लिहायचं असतं. राजकारण, समाजकारण, धर्मकारण हे सगळं मला सोडवत नाहीत. ते सगळे मला सोडवत नाहीत. धरूनच ठेवतात मला. आमच्यासाठी लिहिता म्हणतात. ते सगळेच म्हणतात मला माझ्या मी यातच गुंतून पडली आता काय करायचं? यातच गुंतून पडली मी आता. नमस्कार करते तुम्हाला. तुम्ही सगळं ऐकलत माझं. मला फार बरं वाटतंय. फार बरं वाटतंय. नमस्कार करते. अप्रतिम सुंदर बोललात. आम्ही सगळेजण आपलं ऐकत होतो, जरी आमच्या शिकण्याच्या वर खाली असल्या तरी. आणि या हृदयचा त्या हृदय असा आपला संवाद होता. खूप उत्सुकता आहे अजूनही पुढचं खूप काही ऐकण्याची. पण आता वेळेच्या अभावी आम्ही ताईंना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि नंतर ध्यान घ्यावं. आराधना ध्यान समूहाच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानते. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, नागमोडीच्या वळणांवर आपण जे अनुभवलं, तिथे भेटलेली माणसं आपल्याला समृद्ध करून गेली. एकेका माणसाकडनं एक एक गुण घेत, त्यांचं शिकत, त्यांच्याकडनं ऐकत आपण खूप समृद्ध झालात. या समृद्ध जीवनाचा एक अंश आपण आम्हाला पोचवला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तुमच्या जीवनाच्या कितीतरी घटना अशा असतील की ज्या दुसऱ्यांना प्रेरणा देणाऱ्या असतील. तुमचे आई बाबा ज्यांनी तुम्हाला शिकवलं, मोठं केलं, लहान वयात समृद्ध केलं, की सूर्य कसा उगवतो, कसा मावळतो खरंय, इथपासून खरंय. वडिलांनी दिलेलं शिक्षण आणि आईनी सांगितलेल्या गोष्टी, पुढे निसर्गाने तुम्हाला वेगवेगळ्या प्रदेशात पोचवलं, तिथून निसर्गाच्या द्वारे तुम्ही शिकला. खूप खूप धन्य आहे. खूप म्हणजे काय वर्णन करावं, कसं सांगावं, काही समजत नाही. आपण आमच्या समूहावर आल्या, आम्हाला इतकं सगळं भरभरून दिलं, त्याबद्दल तुमचं खरंच खूप खूप धन्यवाद. मला पण बरं वाटतंय. फार बरं वाटतंय. आम्ही काय हिमालयावरती गेलो होतो. किती वर-वर चढत गेलो होतो. खाली गंगेच्या गंगा जिथून यायची ना तिथून गेलो होतो. सगळं आकाश बघितलंय मी. सगळं आकाश म्हणजे मी सांगते ना, फक्त राजकारण, समाजकारण, धर्मकारणच नाही, संपूर्ण निसर्ग बघितलाय मी. संपूर्ण निसर्गच बघितलाय मी. सगळा असं वाटतं, की गंगेच्या मी फार कित्येक वर्षांपूर्वी मी गेलो होतो गंगेला. ती गंगा यायची ना बाहेरून अ, अ, हिमालयातून सगळे. तर मला असं वाटतं, की तिथेच जाऊन तिथेच मरावं, तिथेच मरण व्हायला. माझं शरीर जाईल राहून आणि त्या गंगेशी मी गप्पा मारत राहीन. असंच वाटतं मला. असंच वाटतं मला. फार बरं वाटतं. फार, फार बरं वाटतं. वाह! बरं वाटतं. बरं वाटतं. तुमचे सगळ्यांचे आभार मानते मी. तुमचे सगळ्यांचे आभार मानते. थँक यू. पुढचं सूत्र ऋताकडे.
खरं तर आम्ही आभार न मानता आपल्या ऋणात राहू इच्छितो. आम्हाला खूप काही पुढच्या वेळेला आणखीन आपल्याकडून ऐकायचे जे राहिलेलं आहे. एक 10 मिनिटाचं आपण सगळे मिळून ध्यान करूया. आपले डोळे मिटून घेऊया आणि नंतर तुम्हाला ताईंशी संवाद साधायचा सगळ्यांनाच कुणाला ना कुणाला बोलायचंय, तर आपण नंतर ताईंशी बोलू शकता. मी सगळ्यांना विनंती करते, की आपले चष्मे अगदी हळूवार काढून घ्या बाजूला आणि आपले सुंदर डोळे हळूवार मिटून घ्या. एकदम शांत व्हा मास्टर्स. एकदम शांत. पूर्ण शांत व्हा. पूर्ण शांत. निसर्ग ही देवता आहे. सूर्याचा सगळा प्रकाश आपल्या ब्रह्मरंध्रातून शरीरभर पसरलेला आहे. या सूर्यदेवतेशी एकरूप होऊन जाऊया. प्रत्येक श्वास आपला ऊर्जावान होतोय. आत्मविश्वास देतोय. आपल्या हृदय चक्रात एक वेगळी स्पंदनं निर्माण झाली आहेत. त्याचा अनुभव घ्या मास्टर्स. संपूर्ण हृदय चक्र प्रकाशमान झालंय. अजून शांत व्हा. आपण एका धबधब्याखाली बसलो आहोत आणि हे धबधब्यातील हे पाणी, ही ऊर्जा आपल्या सहस्रारावर अभिषेक करते. एक वेगळी अनुभूती. आपला देह हा महादेवाची पिंड झालीये. आणि पिंडीवर होणारा अभिषेक आपल्याला पूर्ण ऊर्जा देतोय. शांत करतोय. सगळे विचार थांबलेत आणि हृदयातील स्पंदना हे तादात्म्य पावतंय परमेश्वराशी. प्रत्येक स्पंदन भगवंताच्या नामाशी एकरूप झालंय.
ही प्रचंड ऊर्जा आपल्या देहभर पसरली. आपणच महादेव आहोत आणि आपणच महादेवी. ओम. 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 एक दिव्य अनुभूती आपण घेत आहात. पूर्ण शून्यतेत गेला आहात. पूर्ण शून्यता. ही आनंदाची असीम स्थिती आहे. शिवा. ही ऊर्जा आपल्या शरीरात आणि आभा मंडळात स्थिर होते. हे सगळं झालं. डिस्कसचं सुरूच आहे काहीतरी. बंद करताना. श्वासावर या मास्टर्स. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. श्वासावर यावं आणि हळूच आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1.
शून्य. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई वासरं, पशु पक्षी, धरणी माता सुखी आहे, आनंदित आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. सॉरी, ताईंचं औषधाची वेळ असल्यामुळे त्यांनी आपल्याकडून रजा मागितली आहे. तर थोडं आपले काही जे मेसेजेस आहेत ते ताईंपर्यंत आम्ही जरूर पोचवू, तुम्ही जर लिहून दिले तर. श्रोताताई धन्यवाद. हं. श्रोताताई धन्यवाद. तुम्ही आज आईसारख्या व्यक्तीला आमच्या समोर उभं केलं आणि इतकं छान त्यांनी आमच्या समोर विवेचन दिलं की आमचंही मन अगदी मन भरून आलं, प्रसन्न झालं. आणि असं त्यांचे एक 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 अनुभव ऐकले ना तर आपण त्यांच्या पुढे शून्य आहोत असं वाटलं. खरंच तुम्ही इतके लोक एकदम छान छान शोधून आणतात. नमस्कार ऋताताई. नमस्कार. मी बोलू का? बोला बोला. हा, मी रोहिणी सबनीस. बोला ताई. मला आवर्जून असं बोलायचं होतं त्यांच्याशी, पण ठीक आहे, काही हरकत नाही. वस्तुतः काय झालं की 2016 मध्ये माझे सासरे कृष्णराव गणेश सबनीस यांच्या 111व्या जन्मदिनी सासऱ्यांच्या जीवनावरील स्मरणिकेचं प्रकाशन प्रतिभाताईंनी केलं होतं. ते त्यांना सांगायचं होतं, म्हणजे आठवण करायची होती. आणि दुसरं आणखीन एक सांगायचं असं होतं की प्रतिभाताईंचे वडील श्रीयुत गणेश रंगो भिडे आणि माझे सासरे कृष्णराव गणेश सबनीस हे कोल्हापुरात एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत होते. आणि भिडे यांनी 1930च्या दशकात प्रकाशित केलेलं व्यावहारिक ज्ञानकोशामध्ये माझ्या सासऱ्यांनीही लेखन केलंय. आणि त्याचे ऋण भिडे यांनी या ज्ञानकोशात व्यक्त केलेले. तर हे फक्त त्यांना मला सांगायचं होतं, बाकी काही नाही. पण हे खूप सुंदर झालं. त्यांनी जी काही माहिती सांगितली ती बरीचशी आपल्याला म्हणजे माहिती नव्हती, तर ही खूप अनमोल माहिती त्यांनी दिली. आणि मुख्य म्हणजे तुम्ही इतक्या उत्तम वक्त्याला बोलवलं याबद्दल आपले ऋण न मानता मी त्या ऋणात राहते. खूप खूप धन्यवाद. खूप छान झालं. रोहिणीताई, तुम्ही हे लिहून काढा आणि ग्रुपवर पाठवा. बरं. त्यांच्याकडे हे पाठवले जाईल. हेच रजा मागतो आणि हे जे सेशन आहे ते थांबवतो. थँक्यू व्हेरी मच. जय श्री. थँक्यू.